नमस्कार मित्रांनो, या सीताफळीच्या बागेमध्ये आपण धन्वंतरी कंपनीचे बऱ्यापैकी शेड्यूल वापरलेलं आहे. तर या ठिकाणी भरपूर प्रमाणात कळी लागलेली आहे आणि अशा प्रकारे सेट झालेली आहे. फळाची साईज ही कळी आणि कळी अजून निघते. या बागेमध्ये 2 वेळा फ्लोरा रिच हे फुलकळीचं औषध आहे, त्याचा स्प्रे झालेला आहे आणि कळ्या भरपूर निघाल्या. ड्रॉपिंग कमी प्रमाणात आहे. त्यानंतर मायकोरिच काल रात्री इम्युनरोच अल्ट्रा क्रॉप गार्ड याचाही स्प्रे केलेला आहे आणि अशा सुंदर अशा प्रकारे कळ्या निघालेल्या आहेत. गेल्या वर्षी बॅगेला धन्वंतरी कंपनीचं गोप्रोम जे DAP आहे ते वापरलं होतं. बॅक्टेरियाचा वापर केलेला आहे, RPS वापरलेला आहे, ट्रॅप पण लावलेले आहेत. या ठिकाणी भरपूर प्रमाणात अशी कळी निघालेली आहे. अशा प्रकारे ट्रॅप लावलेले आहेत. ट्रॅप म्हणजे इंडिकेटरचं काम करतोय की फळमाशी आली का तुमच्या रानामध्ये, डंकमाशी, मावा, तोडथोडे, रसशोषक किडे जर आले असतील तर ते मेसेजचं काम होतं आपल्याला. अशा प्रकारे कळी लागलेली आहे. एका ब्रँचला 4-5 एका ठिकाणी कळ्या लागलेल्या आहेत आणि व्हेजिटेटिव्ह झाडांची ग्रोथ चांगली झालेली आहे. असे काही ठिकाणी असे फळं सेट व्हायला लागलेले आहेत. पाहू शकता म्हणजे 2 स्प्रे फक्त झालेत त्याला फ्लोरा रिचचे. सुरुवातीला कळी लागली त्यावेळेस एक स्प्रे घेतला होता, नंतर एक 8 ते 10 दिवसानंतर एक दुसरा स्प्रे घेतला. चांगल्या प्रकारे अशी कळी निघालेली आहे. प्रत्येक झाडाला अशी कुठं फळं सेट व्हायला लागलेली आहेत. पाहू शकतो तुम्ही. फळ आहे आणि जमीन एवढी कसदार नाही. ही जमीन तांबट तोंडी आहे आणि दगडाची जमीन आहे, तरी पण या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे रिझल्ट आहे. पाहू शकता अशी कळी सेट झाली. त्याच्या खाली इथं बघितलं तर फळं सेट झाली. ते एका ब्रँचला 2-2, 3-3 म्हणजे फळं सेट व्हायला मदत झाली याच्यामुळं. आणि आता पाणी अजून काही चालू केलेलं नाही. पावसाच्या जेव्हावरती फुटलेली बाग आहे ही पूर्णपणे. आता सेटिंग झाल्यानंतर याला पाणी चालू करून बेसळ डोस भरणार आहे. अजून बेसळ डोस पण भरलेला नाही. तर गोप्रोम वापरणारच आहे, नो डाऊट, त्यात काय विषय नाही. अशी ब्रॉड फुलकळी निघालेली आहे. पाहू शकताय. ग्रोथ झाडाच्या व्यवस्थित झालेली आहे. काळोखी भरपूर आहे झाडामध्ये. स्टोरेज आहे महत्त्वाचं म्हणजे. आणि दुसरा हा आणखी एक असा विषय आहे की या ठिकाणी आपण उलटी चिकटपट्टी अशी बुंद्याला लावलेली आहे. याचा इफेक्ट असा होतोय उलट्या चिकटपट्टीचा की जे कीड वगैरे वरती जाते ती कंट्रोल होते बऱ्यापैकी, त्याला चिटकून बसते. जे काही सीताफळीचे शेतकरी आहेत त्यांनी धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट वापरून आपल्या बागेसाठी फायदा करून घ्यायचा आहे. या ठिकाणी पाहिलं इम्युनरोच अल्ट्रा वापरलेला आहे. त्यानंतर हे फुलकळीसाठी जो स्प्रे घेतलेला आहे तो फ्लोरा रिच म्हणून प्रोडक्ट होतं, 2 वेळा स्प्रे घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण मायकोरिच हे पण वापरलेलं आहे आणि प्रत्येक स्प्रेला त्याच्याबरोबर थोड्या प्रमाणात RPS घेतलेला आहे. आता सुरुवातीच्या काळात सीताफळीला नत्र कमी प्रमाणात लागतं. धन्यवाद.